नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, रोज रोज तुम्ही वेगवेगळ्या गावाकडच्या टेस्टच्या या रेसिपी बघत असताय आणि मस्त मळ्यातल्या का नाही ताज्या ताज्या भाज्यापासून नवीन नवीन पदार्थ तुम्ही बघत असताय आणि आनंद घेत असताय. आज असंच मंडळी का नाही गव्हाच्या पिठापासून बनवलेला एक वेगळा आगळा पदार्थ, एक भन्नाट आणि हटके पदार्थ असणार आहे. बघा मंडळी का नाही, बनल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल कसा आहे हो पदार्थ. कारण कसं म्हणतेस? हो चालते की. हा हाय हो तयार मग. हो चालते. हा तू मनावर घेतलीस की आम्हाला मस्त काहीतरी नवीन नवीन मिळत असते बघ. होय होय खायला पाहिजेच की. हा मंडळ बरोबर आहे ना. चला आता रेसिपी बघूया. कर मग चालू रेसिपी. हो चालते. तर आज आपण आहे ना मस्त एक गव्हाच्या पिठापासून एक पदार्थ बनवणार. तर ते पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. त्यासाठी आपण इकडे ना 5 बटाटे आपण शिजवून घेतलेले आहे आणि इकडे एक कांदा चिरून घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, आपलं कांदा लसूण मसाला, मीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण गव्हाचं पीठ आहे ना मळून घेतलेले आहे. तर आता आपल्याला ना आपण इकडं हे बटाटा शिजून घेत होतो ना, तर आपल्याला आता हे खिसून घ्यायचं आहे. चांगलंच आहे ना सगळं आपल्याला बटाटा हे खिसून घ्यायचं. म्हणजे खिसून घेतल्यामुळे ना एकसारखाच पडतोय, त्यामुळेच खिसून घ्यायचं. म्हणजे हाताने वगैरे असं आपण बारीक केलं ना म्हणजे मध्ये मध्ये मोठं तसंच राहते. खिसून घेतल्यामुळे एकसारखंच पडते हे बघा. आणि जास्त वेळ पण लागत नाही खिसायला, पटकन खिसला जातो. त्यामुळे आपण बटाटा शिजून घेताना चांगलंसं शिजून घ्यायचं. आणि असं आपण वेगवेगळे पदार्थ मुलांना वगैरे करून दिलं ना आवडीनं खातात. हे बघा चांगलंच आहे ना, लवकर सगळं एकसारखंच पडते, बघू शकता. तर ते शेवटचं राहिलेले आहे ते पण खिसून घेऊया. बघा आता आपण सगळं बटाटा आहे ना खिसून घेतलेले आहे. आणि इकडे बघू शकताय कांदा, जिरं, देशी हळद पावडर, आपल्या घरचा कांदा लसूण मसाला आणि मीठ आपल्याला सगळं यामध्ये घालायचं. आणि चटणी आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर कमी पण घाला. मीठ चवीपुरतं. आणि चांगलंसं आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला गावाकडचे टेस्ट मधलं कांदा लसूण मसाला, काळा मसाला, देशी हळद पावडर वगैरे लागणार असेल तर सुद्धा आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण घरपोचच मिळून जाईल. तर आपण सगळं मिक्स करून घेऊया. बघा आता आपण या पद्धतीने ना बघू शकताय तयार करून घेतलेले आहे मिश्रण. असंच पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे चवीला चांगलं लागतंय. आता आपण हे बाजूला ठेवूयात. आता आपण इकडे पीठ मळून घेतलं होतं ना ते घ्यायचं. अजून एकदा आपण पीठ आहे ना हे मळून घेऊया. आणि आता आपण यातला गोळा घेऊया. एक गोळा घ्यायचा म्हणजे आता आहे ना टोटल 3 गोळा तयार होतोय. बघा आता आपण इकडे आता एक गोळा घेतलेला आहे. आता आपण पिठामध्ये बुडवून घ्यायचं गव्हाच्या पिठामध्ये आणि चांगलंच आपल्याला ते लाटून घ्यायचं. आपण चपाती वगैरे कसं लाटून घेतो ना तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं. असं मोठं आहे ना आपल्याला चपाती सारखंच आहे ना एकसारखं सगळीकडे लाटून घ्यायचं. बघा आता आपण एकसारखंच आहे ना सगळीकडे लाटून घेतलेले आहे, बघू शकता. तर आता आपण यामध्ये इकडे आपण सारण तयार करून घेतलं होतं ना ते आपल्याला सारण आता भरायचं. बघा आता सगळीकडे असं आपण चांगलंसं सारण आहे ना लावून घेऊयात. बघा आता आपण चांगलंसं सगळं आहे ना सारण भरून घेतलेले आहे. तर आता आपण पूर्ण असं दाबून दाबून आपल्याला हे रोल करून घ्यायचं. बघा पूर्ण असं आपल्याला चांगलंसं रोल करून घ्यायचं. तर आता आपण हे रोल करून घेतले ना तर आता आपल्याला एक कट करून घ्यायचं. बघा असं आपल्याला लहान लहान आहे ना असं एक कट करून घ्यायचं.
बघा आता हे कट करून घेतलेले आहे. आपण हे बाजूला काढून घेऊया. आपण हे सगळं कट करून घेतलं होतं ना, त्यामधला आपण एक गोळा घेतलेला आहे. थोडस दाबून घ्यायचं आणि वरती थोडस आपण पीठ घालायचं. परत आपल्याला हे लाटून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने. बघा सगळीकडे सारण कसं दिसतंय. एवढंच लाटून घ्यायचं, जास्त पण नाही लाटून घ्यायचं. आणि इकडे आपण एका ताटामध्ये ठेवूयात. बघा आता आपण हे सुद्धा लाटून घेतलेले आहे. असंच आपल्याला सगळं आहे ना हे लाटून घ्यायचं. चांगलं सारण सुद्धा आत चांगलं बसतंय आणि दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण मस्तच लागणार आहे. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना इकडे सगळं आपण करून घेतलेले आहे. दिसायला एवढं छान दिसतालय. अजून आपल्याला ना चांगलंसं तेलामध्ये परतून घ्यायचंय. त्यासाठी आपण इकडे चूल सुद्धा पेटवून घेतलेलेच आहे. तर आपण चुलीवरती ना तवा ठेवूया आणि चांगलंसं आपण हे गरम करून घेऊयात. तेव्हा आता तवा सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आपण तव्यामध्ये ना थोडंसं तेल घालूयात. तर आपण तेल आहे ना सगळीकडे करून घेऊया. थोडंसं घालायचं, लय पण नाही. आणि या पक्ष्यांचा आवाज असतो ना उन्हाळ्यातच जास्त येतो आवाज. आणि हे कोणतं पक्षी आहे आम्हाला जरूर कमेंट मध्ये सांगा. तर आता आपण एक 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 आपण तव्यामध्ये ठेवूयात. गप मोना हे करतो नंतर ते करूया बा. बघा आता आपण एवढं ठेवलेले आहे तव्यामध्ये. आपण हे चांगलंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं. लगेच सुद्धा आपल्याला हे पलटी करून घ्यायचं नाही. चांगलंच परतायला पाहिजे सगळी बाजून. हे बघा आता आपण अगोदर हे घातले ना, आता आपण एक एक करून पलटी करून घेऊया. थोडंफार परतलेले आहे, छान परतलेले आहेत. मस्त. आणि हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घेऊयात. आणि असं आपण लहान मुलांना वगैरे करून दिलं ना आवडीनं खातील. आणि डब्याला साठी आहे ना हे खूप छान लागते. असं पाहिजे ना तुम्हाला खायला? आणि शाळेला पण नेणार काय? होय नेणार. चालतंय, खाली ठेव की आता. अजून ते कच्चा आहे बा. तयार झाल्यावर देतो तुला खायला. मग आता आपण परतले का बघूया. ह्या बाजूने सुद्धा हे बघा आता दोन्ही बाजूने चांगलं असं परतलेले आहे. सगळं परत पलटी करून घेऊया. हे बघा चांगलं सगळं परतलेले आहे. सगळ्या बाजूने असंच परतून घ्यायचं. म्हणजे लहान मुलं एक 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 घेऊन आहे ना खातात. हे बघा आता आपण हे काढून घेऊयात. सगळ्या बाजूने चांगलं असं परतलेले आहे. तर आता आपण इकडे ताटामध्ये काढून घेते. बघा आता आपण हे बाजूला ठेवूया. आणि दुसरा आपण आहे ना परत तव्यामध्ये घालायचं आपल्याला. आपण थोडस मी तेल सोडते. आपण एक 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 ठेवूयात. तव्यामध्ये किती बसते तेवढं आपण घालायचं. दे बाजूला. मग आता आपण एवढं ठेवलेले आहे. तर आपण हे सुद्धा आहे ना चांगलंच आपण परतून घेऊयात. हे बघा आता आपण हे सगळं आहे ना पलटी करून घेऊयात. एक 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 करून. बघा आता एक 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 भाजलेले आहे. आता असं चांगलंच आपल्याला पलटी करून करून भाजून घ्यायचं. बघा आता आपण वरनं थोडंसं आपण तेल सोडूयात. म्हणजे चांगलंच आहे ना परतलं जातोय. हे पण खरपूस होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात.
बघा आता चांगलं असं परतलेले आहे, बघू शकताय. हे बघा सगळं चांगलं असं भाजलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. आणि राहिलेलं सुद्धा आहे ना आपल्याला ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचं. बघा आता आपण मस्त आहे ना इकडे पदार्थ तयार करून घेतलेले आहे. बघा किती छान दिसतोय. आणि त्याबरोबर आपण इकडं सॉस सुद्धा घेतलेले आहे. हे बघा एक सारखंच आहे ना, आत मसालेदार मस्त दिसतोय, बघू शकता एकापेक्षा एक. तर इकडे बघू शकता आमची शिवांगी, निवेदिता, मोनू आणि समृद्धी सगळे आता उपस्थित आलेले आहे हे बघूनच. तर आता घ्या खायला. तू पण घे. हा घेतो मी पण. घे बा. छान झाला. छान झालंय. तुला आवडतंय? छान झालंय. आवडलं ना? छान झालंय. छान झालंय. खावा. तर बघा आपण चपाती आणि भाजी केलं तर आवडीने खाणार नाहीत, पण ह्या पद्धतीने करून दिलं ना आपोआप खातील. एकदम मस्त झाले. एकदम मस्त झालंय ना. चपाती भाजी पाहिजे का असलं पाहिजे? असलं पाहिजे का ग? मला आवडत. तर आमच्या तरी तर सगळ्यांना आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.